सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की वेळ तर भरपूर झालेला आहे, नाही सुरू झालं. तुम्ही एवढा दम दिला 9:30ला बंदच झालं पाहिजे. आज सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं संभाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ संभाजीनगर व सुदामदादा बनकर जिल्हा अध्यक्ष सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून होत असलेल्या या अवतार दिनाला आपण उपस्थिती दिली, त्याबद्दल सर्वांना अवतार दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देईन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, आपल्याला मार्गदर्शन, आशीर्वाद आणि शुभचिंतन करण्यासाठी आलेले बदनापूर निवासी परमपूजनीय बाबाजी, ऑपरेशन झालेलं असतानाही, आजारपणात अशक्तता असतानाही त्यांनी सांगितलं का किती मोठं ऑपरेशन झालं तरी धर्मावरचं प्रेम, आपल्या सर्वांचं शुभचिंतन या अनुषंगाने आलेले बाबाजी. त्याचप्रमाणे पुणा निवासी सर्वच, आता नाव मी कोणाचं घेणार नाही, सर्वच सद्भक्त मंडळी, नांदेड येथून आलेले सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी, संभाजीनगर येथील दोन्ही संस्थेचे म्हणजे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे पदाधिकारी, नाशिकमधील माझ्याबरोबर आलेले सर्वच सद्भक्त सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे पदाधिकारी. खरं म्हणजे गेली 1 तासापासून आपण जी आपली खंत मार्गदर्शन करत आहात तेच ऐकत राहावं असं प्रत्येकाला वाटलं आणि मला पण वाटतंय. आणि ही जी भूक आहे वासनिकांची, बोलण्याची असेल, ऐकण्याची असेल, ती भूक अशा छोट्या कार्यक्रमात भागत नाही. आणि म्हणूनच सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ वासनिकांचे अधिवेशन घेत असतात दरवर्षी, आणि पूर्ण दिवसभर फक्त आणि फक्त वासनिकच बोलत असतो, वासनिक ऐकत असतो. तिथं मात्र टायमिंगचं लिमिटेशन नसतं, कोणी एकटा वक्ता नसतो, आणि लवकरच आपण ते अधिवेशन घेण्याचा नक्की प्रयत्न करू. सुदामदादांची तेच इथं आयोजन होतं, पण काही कारणास्तव ते करता आलं नाही, परंतु हरकत नाही, आपण त्याचं नक्कीच जिल्ह्यावाईज पूर्वी मेळावे झालेले आहे, आता ते मेळाव्याचाच फॉरवर्ड शब्द म्हणजे अधिवेशन. प्रत्येकाने आपापल्या परीनं आपापले विचार मांडले. संभाजीनगर या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टला गेली 1.5 ते 1 वर्षापासून मी जोडलेलो आहोत. स्वामी श्री चक्रधरांचा हा आपला सर्व परिवार, आलेले सर्व सद्भक्त वासनिक बंधू आणि भगिनी. काल 5 सप्टेंबर रोजी शासनाचा GR आला, आणि या GRच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपणे महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अवतार दिन साजरा करण्यात आला. मग शाळा असेल, शासकीय कार्यालय असेल, एक ऊर्जित अवस्था धर्माला आल्यासारखी सर्वांमध्ये एक उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद लाभला. आणि त्यावरती काही सद्भक्तांनी, वासनिक मंडळींनी जे आलेल्या प्रतिक्रिया आहे यावरती खेद व्यक्त केला, निषेध व्यक्त केला. त्या बाबतीत काही होकारात्मक विचार पण आले. स्वामी श्री चक्रधर हे परब्रह्म परमेश्वर अवतार आहे, कलियुगाचे श्रीकृष्ण महाराज आहे. आपल्याला बोध झाल्यामुळे आपल्याला तो समजलेला आहे, आणि म्हणून आपण परमेश्वर म्हणून त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण गेलेलो आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली का आणि कशासाठी, स्वतः अवतार घेतला का आणि कशासाठी, आणि आपल्याला बोध दिला का आणि कशासाठी, याचे उत्तर आपण सतत चिंतन करून शोधत असतो, आणि त्या माध्यमातून आपण आपली धार्मिकता करत असतो. परंतु प्रत्येक नामधारक वासनिकांच्या मनामध्ये, साधू संतांच्या मनामध्ये एक खेद होता, एक खंत होती, एक दुःख होतं का स्वामी श्री चक्रधर अनंत ब्रह्मांडांचे नायक, त्यांनी ह्या जीवनमुक्तीचा प्रवास या जीवाचा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी या सृष्टीमध्ये अवतार घेतला. वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं, स्वतःची ओळख सांगितली, ती मात्र मुठभर मानवांपर्यंतच पोचली. ही जगापर्यंत का पोचू नये, समाजाला का समजू नये, का कळू नये,
ही खंत आपल्या मनामध्ये होती. काही सद्भक्तांच्या माध्यमातून हा प्रयत्न झाला आणि महाराष्ट्राच्या शासनाला लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शासकीय स्तरावरती हे अवतार दिन साजरा व्हावा म्हणून परिपत्रक काढलं. सर्वांना उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आता आपल्याला बोध झाला म्हणून काय करावं काय नाही करावं हे आपल्याला समजलं आहे, कळालं आहे, लक्षात आलेलं आहे. म्हणून आपण विधी अविधीचा विचार करून धार्मिकता करत आलो. समाजाला हे सांगत असताना देत असताना अनेक मर्यादा आपल्याला आल्या आणि म्हणून हे परिपत्रक आल्यानंतर कसा साजरा करावा त्या पद्धतीनं शासनाने ठरवलं आणि परिपत्रक शाळांमध्ये शासकीय स्तरावरती पोहोचल्या गेलं. एक प्रतिमा ठरल्या गेली आणि ती प्रतिमा प्रत्येक ठिकाणी आपल्या वासनिक बंधूंनी देण्याचा, साधू संतांनी देण्याचा सपाटा लावला. अत्यंत उत्साहामध्ये फोटो काढायचा, फ्रेम निर्माण करायची, शाळेत जायचं, कलेक्टरकडे जायचं, तहसीलदाराकडे जायचं, फोटो काढायचा आणि सोशल मीडियावरती टाकून द्यायचा. अत्यंत सोपा उपक्रम आणि अशा आविर्भावात की आम्ही धर्माचं आता खूप मोठं काम केलं. धर्म आता लोकांपर्यंत पोहोचला, लोकांना समजला, कळाला. देव स्वामी श्री चक्रधर आता जगाला कळाले. अशा आविर्भावात आपण आज अवतार दिन साजरा करतोय. परंतु ह्या भ्रमातून आपल्याला लवकरच बाहेर पडावं लागेल. स्वामी श्री चक्रधर कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला कळालेलं आहे. परंतु जगाला कळण्यासाठी, जगाला सांगण्यासाठी, जगाला समजावण्यासाठी आपली जबाबदारी वाढली याचं भान पण ठेवावं लागेल. कारण आपण प्रतिमा पूजक नाही, मूर्ती पूजक नाही. द्वैतवाद असलेला परमेश्वराने सांगितलेला हा तत्वज्ञान मी ठोकून मांडत असतो. खरा परमेश्वरीय धर्म, खरा धर्म फक्त आणि फक्त स्वामी श्री चक्रधरांनी आणि श्रीकृष्ण महाराजांनी जो समाजाला दिला तो आपल्याला कळाला. 1 वर्ष बरोबर झालं की अशा कार्यक्रमाला आज समाप्ती होती. ही का 10 दिवसापूर्वी होती हे लक्षात येत नाही. परंतु त्यावेळेस आपण इथं एक सत्र घेतलं होतं. सारं जग परमेश्वराची भक्ती करतंय पण परमेश्वर कोणालाही माहीत नाही, जो मानभावांना समाजला कळाला. आज आपल्याला समाजाला परमेश्वराच्या कार्यातून परमेश्वर समजून सांगायचं आहे, दाखवायचं आहे. ही संधी परमेश्वर कृपेने आपल्याला भेटली, परंतु जबाबदारी तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. प्रतिमा पूजनाचं जर कार्य आजपर्यंत इथून पाठीमाग कोणी केलं तर सर्व मानवांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जायच्या आणि विकल्पी प्रमादी ठाकून त्याला सांगून एक शिक्का मारला जायचा, आवाज उठवला जायचा, तीव्र विरोध केला जायचा. परंतु तेच मानव आज प्रतिमा पूजनासाठी सर्वांनी तयार होऊन समाजापर्यंत स्वामी श्री चक्रधरांना पोहोचवण्यासाठी तयार झाले. परंतु हे कार्य एवढं सोपं नाही, छोटं नाही आहे. परमार्ग सेवक आपले नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष ठाकूर सरांनी अत्यंत सुंदरपणे ही गोष्ट मांडली आणि कॅल्क्युलेशन करून सांगितलं. ज्या स्वामी श्री चक्रधरांना 8 वर्ष कार्य करण्यासाठी 48 वर्ष चिंतन करावं लागलं, तर आपल्याला आपल्या जीवनमुक्तीच्या अनुषंगाने धर्म स्वीकारताना किती वर्ष चिंतन करावं लागेल. आणि ते 70 वर्ष चिंतन करताय, पण तरीही त्यांनी कबूल केले की मला स्वामी श्री चक्रधर कळाले नाही. त्यांना बोध आहे, धर्मात आहे, संस्कारात आहे, चिंतनात आहे, तरी त्यांनी खंत व्यक्त करावी आणि कबुली द्यावी की मला स्वामी श्री चक्रधर कळाले नाही. आणि तुम्हाला आता स्वामी श्री चक्रधर समाजाला कळवायचे, दाखवायचे, तर कोणत्या माध्यमातून दाखवावं लागते. तत्वज्ञान आहे स्वामी श्री चक्रधरांची ओळख आपल्याला करून देत असते. पूजनीय माईंभट 18 पुराण, वेद, शास्त्र हे सारं कोळून पिलेले होते, तरी स्वामी श्री चक्रधर सांगताय जीवाला स्वतःहून ज्ञान संबोधत आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी स्वतःची ओळख तत्वज्ञानातून सांगितली. किरणदादा भडांगेंनी ही एक लीळा सांगून आचार्यांची जी मानसिकता होती, जे संभ्रमावस्था होती, जे अज्ञान होतं, ते देवानी तत्वज्ञान सांगूनच फेडलं. स्वामी श्री चक्रधरांची ओळख तुम्हाला समाजाला द्यायची असेल तर प्रथम मानभावानी तत्वज्ञान आपलं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपलं तत्वज्ञान आपण समजून घेतल्यानंतर स्वामी श्री चक्रधर समजून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला आपला देव कळेल तेव्हा आपण दुसऱ्याला आपला देव सांगू शकतो. म्हणून ही जबाबदारी आपल्याला आहे. नुसत्या प्रतिमाचे फोटो शाळांमध्ये, संस्थांमध्ये देऊन आणि फोटो काढून स्वामी श्री चक्रधरांचं विचारधारा समाजापर्यंत आपल्याला पोहोचवता येणार नाही. ही जबाबदारी आपली वाढली. तत्वज्ञानातून आपल्याला समाजापर्यंत तत्वज्ञान जर न्यायचं असेल तर पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ आहे, समाजाला ठोकून सांगावं लागेल. त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, कार्याच्या माध्यमातून समाजाची जी संभ्रमावस्था आहे, हे न्यूनगंड आहे, अन्यथा ज्ञान, यातून काढण्यासाठी आपल्याला त्यांना तत्वज्ञानातून ही ओळख करून द्यावं लागेल.
त्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागेल, वासनिक वर्गाला तयार व्हावं लागेल. हा वासनिक वर्ग तयार होत असताना आपल्याला कसं तयार व्हावं लागेल, कसं करावं लागेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं चिंतन सतत आपण करत आलो आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला ते करावं लागेल. सर्वात प्रथम आपला धर्म आपल्याला समजून तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घेतल्यानंतर आपल्याला तो पुढं न्यावा लागेल. विषय खूप मोठा आहे आणि म्हणून अत्यंत मुद्देसूद मांडणी तुमच्यापर्यंत यावी म्हणून मी काही मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला. कालही नाशिकमध्ये अवतार दिन साजरा करण्यात आला. महानुभाव आता बदलत आहे. महानुभावांनी कात टाकलेली आहे, 100% कात टाकली. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या स्टेजवरती सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाची एक व्यक्ती बोलावल्या जाते आणि त्यांना व्याख्याते म्हणून पुढं आणल्या जातं. हा बदल महानुभावांनी केला. परंतु बदलाच्या पाठीमागं महानुभावांनी किती बदलावं याचंही भान आपल्याला ठेवावं लागेल. तत्त्वज्ञानाला छेद जाणार नाही. स्वामी श्री चक्रधरांच्या परमेश्वराच्या या प्रवृत्तीला छेद जाणार नाही हे भान आपण ठेवून मर्यादितपणे आपल्याला आपला साधक वर्ग उभा करावा लागेल. परमेश्वर स्वामी श्री चक्रधर सांगतात ज्ञाता विरक्ताचा संग करा आणि विरक्त म्हणजे कोण याची व्याख्या परमेश्वरांनी सांगून टाकलेली. आता ज्ञानी खूप झाले, ज्ञानी तुम्ही काही कमी आहे काय? तुम्हाला जर बोलायला लावलं ना तर एक तासाच्या पुढे तुम्ही 100% बोलाल ही माझी गॅरंटी आहे. कारण तुमच्याकडे भरपूर भांडवल आहे, आजपर्यंत ती संधी भेटली नाही आणि म्हणून तुम्हाला बोलता आलं नाही. परंतु सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचा अजेंडाच तो आहे की वासनिकांना उभं करायचंय, वासनिकांना बोलायला लावायचंय. कारण धर्माचा कणा हा वासनिक आहे, धर्माचा पाया हा वासनिक आहे आणि तोच जर कमकुवत झाला तर धर्म कधी ढासळायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी हे जे साधन सांगितले त्या साधनातलं तिसरं साधन आहे वासनिक, तो उभा राहिला पाहिजे. विरक्त माणसं आपल्याला तयार करावं लागते. ज्ञानी भरपूर झाले, पोत्या करणारे भरपूर झाले, सांगणारे भरपूर झाले, परंतु ज्ञानियांच्या पाठीमागचं जे नंतरची जी गोष्ट आहे ती विरक्ती. कारण धर्म हा त्यागाचा आहे. परमेश्वर प्राप्ती ही त्यागातून होत असते. ज्ञानमोचक जरी सांगितलं परंतु ते ज्ञानाचं कार्य क्रिया करीतो ज्ञानी. परमेश्वरांनी सांगून आपल्याला उभं केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे, उघड माथ्याने आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. परंतु ते आपण न स्वीकारता आपण कोणाच्या मागं पळतोय, कोणाच्या मागं पाठीमागं धावतोय याचंही भान आपल्याला ठेवावं लागेल. म्हणून याची जबाबदारी आपल्यावरती वाढलेली आहे. नुसतं प्रतिमा देऊन आणि या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, संत महात्मा फुले असतील, आणखीन अहिल्यादेवी होळकर असतील, अनेक संतांच्या चौकटीत किंवा अनेक संतांच्या फोटोमध्ये स्वामी श्री चक्रधरांचा फोटो दिसला म्हणजे स्वामी श्री चक्रधरांची ओळख झाली असं समजू नका. तुम्हाला कळालंय स्वामी श्री चक्रधर कोण आहे, समाजाने स्वीकारलंय संत म्हणून, क्रांतिकारिक म्हणून, परंतु तुम्हाला आता दाखवायचंय स्वामी श्री चक्रधर कोण आहे आणि ते तत्त्वज्ञानाशिवाय कळणार नाही. म्हणून ज्या उत्साहाने तुम्ही आज प्रतिमा देत फिरले ना त्याच उत्साहाने तुम्हाला आता लीळाचरित्र घेऊन संस्थेमध्ये जावं लागणार आहे, शासकीय ऑफिसमध्ये जावं लागणार आहे, ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून द्यावं लागणार आहे आणि या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समाजाला स्वामी श्री चक्रधर दाखवावं लागणार. अनेक लीळाचरित्राचा मराठीतला आद्य ग्रंथ असून सुद्धा अनेक लोकांपर्यंत लीळाचरित्र पोहोचला नाही. मी तर म्हणेल अनेक महानुभावांपर्यंत सुद्धा पोहोचला नाही. कारण महानुभावच आत्मज्ञ आज लीळाचरित्रापर्यंत आपणच गेलेलो नाहीये. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान सूत्रपाठापर्यंत आपणच गेलेलो नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला देव आवडत नाहीये. दृष्टपर भक्ती करून आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवण्याचा आपला सतत हट्टास आणि प्रयत्न करत असताना परमार्ग सेवक आपले ठाकूर सरांनी अत्यंत सोप्या आणि छोट्या गोष्टीत सांगितलेले का स्वामी श्री चक्रधरांनी या जीवाची मुक्ती कशातून सांगितलेली, का सांगितलेली, कुठं सांगितलेली याची संभ्रमावस्था निर्माण होण्याचं कारण काय की आपणच आपल्या चरित्रामध्ये गेलेलो नाही. म्हणून आपण आपल्या धर्मापर्यंत पोहोचलेलो नाही. धर्म आपल्यापर्यंत पोहोचलाय, देव आपल्यापर्यंत पोहोचलाय, पण आपण तिथपर्यंत गेलेलो नाहीये. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील, लक्षात आणून द्यावं लागतील. हे करत असताना आपलं तत्त्वज्ञान सतत प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं भेटल संधी तिथं तिथं मांडावं लागणार आहे. स्वामी श्री चक्रधर जगाला का कळालं नाही तर आपलं तत्त्वज्ञान आपण मांडायला कमी पडलेलं आहे. याच्या पाठीमागचं काही लोकांचं षडयंत्र असू शकतं की हे कोणालाही सांगू नका, हे अन्य कथनाचा दोष लागेल, गुरुमुख हे ते ह्या ज्या गोष्टी आहे. परमेश्वराचं तत्त्वज्ञान अत्यंत प्रगल्भ आहे. स्वामी श्री चक्रधरांनी या गोष्टीला तिलांजली दिलेली. अनेक लीळा तुम्हाला माहीत आहे. सालबर्डीला स्वामी श्री चक्रधर गेल्यानंतर जे पारधी आले स्वामी श्री चक्रधर त्यांना कान फुकले, नंतर तत्त्वज्ञान नाही सांगत बसले. पूजनीय माईम भट्टांचं पहिले कान फुकलं, नंतर तत्त्वज्ञान नाही सांगित बसलं.
पूजनीय माईम भट्ट असेल किंवा आचार्य असेल, महादाईसा असेल, अनेक असे सद्वक्ता आहे का त्यांना पहिले तत्वज्ञान सांगितलं आणि त्या तत्वज्ञानातून स्वतःची ओळख दिली आणि नंतर बोध दिलेला आहे ना. आपल्याला सुद्धा तत्वज्ञान सांगावं लागणार आहे, तत्वज्ञानातून स्वामी श्री चक्रधरांची ओळख द्यावं लागणार आहे. या खुळ्या खुळचट कल्पनांतून आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे, कारण स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान हे अमर्याद आहे, विशिष्ट चौकटीत मर्यादेत बसवता येणारं नाही. हे स्वामींनी सांगितलंय आपल्याला, परंतु आपण या खुळचट कल्पनांमध्ये अडकल्यामुळं आपण त्यातून बाहेर पडलो नाही आणि म्हणून आपला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तत्वज्ञान मांडायला सुरुवात कराल तेव्हा इतर संप्रदायाचं, इतर तत्वज्ञानाच्या कुबड्या तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे. या कुबड्या आजपर्यंत आपण घेत आलो. ही एक खंत मी तुम्हाला व्यक्त करतो की कोणत्याही इतर संप्रदायाच्या, इतर धर्मियांच्या स्टेजवरती स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान कधीच मांडलं जात नाही, परंतु स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने उभं केलेलं स्टेज, उभं केलेला कार्यक्रम, इथं मात्र आपले साधक अनेक संप्रदायाच्या कुबड्या घेऊन आपल्या महानुभावांना तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करताय. हे आपलं फेल्युअर आहे, हे आपलं अज्ञान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान कमी नाही आहे. आपल्याला कोणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. सगळे शास्त्र या शास्त्रात मिळतात आणि म्हणून हे शास्त्र कुठं मिळत नाही याचं कारण परमेश्वरांनी द्वैतवाद जो ठोकून सांगितला, स्वतःची ओळख जे सांगितली, ती ओळख आपल्याला अजून कळाली नाही, समजलेली नाही. म्हणून आपल्याला काय निर्माण व्हायचंय, आपल्याला काय निर्माण करायचंय याचं स्पष्टता, पारदर्शकता आपल्या नजरेसमोर, आपलं विजन आपल्या नजरेसमोर स्पष्ट आणि पारदर्शक असलं पाहिजे. तेव्हाच वासनिक उभा राहील आणि वासनिक संघटन पण उभं राहील. हे संघटन करण्याचा उद्देश प्रत्येकजण आपापल्या परीनं मांडत असतो, सांगत असतो, परंतु हे स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं तत्वज्ञान आपल्याला लक्षात घेत असताना असा साधक उभा करावा लागेल की ज्या स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला तिलांजली देणारा साधक आपल्याला नकोय, तर नीलांजली देणारा साधक पाहिजे. ज्याप्रमाणे सफेद कपड्याला निळ दिल्यानंतर चकाकी निर्माण होते, तसं स्वामी श्री चक्रधरांचं चकाकी सांगणारा, चकाकी दाखवणारा साधक, वासनिक आणि साधू संत सुद्धा आपल्याला निर्माण करावं लागतील आणि हे फक्त त्यागातून निर्माण होणार आहे. म्हणून मासनिक जे संघटन आहे याचं कारण काय हे आपण लक्षात घ्या. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं तत्वज्ञान अत्यंत सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, आपल्याला बोध दिलाय, परमेश्वर कळालाय, तरी स्वामी श्री चक्रधरांविषयी आपल्याला आवड का निर्माण होत नाही? देव आपल्याला का आवडत नाही? देवाविषयी आवड निर्माण होऊन स्वामी श्री चक्रधरांना आपण का अनन्यभावी शरण जात नाही? ही अडचण किती वेळ होईल? आपण किती वेळ जाईल? 5 मिनिटं ऐकायला येईल तुम्हाला, कारण हे अडथळे येत राहणार आहे. स्वामी श्री चक्रधरांना अडथळे आले तर आपण तर कोण आहोत? या अडथळ्यावर मात करण्याची ज्याची ताकद आहे ना, तो मानव आहे, हे लक्षात घ्या. आपलं कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही प्रकारची, आपली एकाग्रता कोणत्याही प्रकारची भंगू देऊ नका, कारण ह्या अडचणी आहे, ह्या आपण जोडलेल्या आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्या उभ्या राहत आहे, या राहणार आहे. म्हणून आपल्याला कळालेलं नाही, समजलेलं नाही. स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतल्यानंतर ऐकू येतंय तुम्ही ते आवाज चालू असताना सुद्धा, कारण मी डिस्टर्ब होणार नाही. माझी गाडी एकदा स्टार्ट झाली का तुमच्यापर्यंत थांबत नाही जोपर्यंत तुमच्या डोक्यात घुसत नाही, कारण माझ्या डोक्यात घुसलंय ते स्वामी श्री चक्रधरांच्या शुभचिंतनाने, आशीर्वादाने, साधू संतांच्या शुभचिंतनाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा हट्टासा प्रयत्न आहे. स्वामी देवाच्याच कृपेने मी करत असतो. आपल्याला देव आवडत नाही. देव आवडत नाही याचं कारण काय की आपल्याला देवाने काय आपल्यासाठी काय काय केले आपल्याला समजलेलं नाही. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, का आवडते? त्या व्यक्तीनं आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव आपल्याला असते आणि ती जाणीव ठेवून आपण त्याच्यावरती प्रेम करतो, आपलेपणा निर्माण करतो, त्याची प्रत्येक गोष्ट आपण ऐकत असतो. पण स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलंय याचं जर सूत्रपाठातून सूत्र काढण्याचा जर प्रयत्न केला तुम्ही संशोधक वृत्तीनं, तर 200 असे सूत्र आहे की ते फक्त आणि फक्त या जीवांसाठी परमेश्वराने स्वतः केलेलं आहे. जो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे तो या साधारण जीवासाठी करतो की जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा स्वामी श्री चक्रधर कोण आहे तुमच्या लक्षात, तेव्हा तुम्हाला देव आवडायला सुरुवात होईल. आपल्यासाठी देवाने काय केलं हे माहीत नसल्यामुळं आपल्याला देव आवडत नाही. देव आवडण्यासाठी आपल्याला देव समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल आणि त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे जनरली आपल्याला माहिती आहे. सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला हे आपल्याला जनरली माहीत आहे. आपल्याला बोध दिला, वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला तत्वज्ञानातून आपली ओळख करून दिली हेही जनरली आपल्याला माहिती. पण त्याच्या पलीकडे जाऊन स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलंय हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देवाशिवाय आपल्याला काहीच आवडणार नाही.
आणि जेव्हा देवाशिवाय आपल्याला काहीच आवडणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामी श्री चक्रधरांच्या अवतार कार्याला किंवा अवताराच्या निर्णयाला योग्य असा न्याय दिला जाईल. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलं याचा विचार जर केला, हा विषय खूप मोठा आहे, परंतु अत्यंत मोजके सूत्र घेऊन मी तुमच्यापर्यंत आज येणार आहे. बाकीच्यांनी सर्वांनी खंत व्यक्त केलेली आहे, दुःख व्यक्त केलेले आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये धर्माविषयी तळमळ आहे, अभिमान आहे, प्रेम आहे, परंतु त्याच्याही अगोदर देवाविषयी आपल्याला तळमळ निर्माण होऊ द्या. ज्यावेळेस धर्माचा अभिमान निर्माण होण्यासाठी परमेश्वराचा अभिमान आपल्याला पहिले घ्यावा लागेल, कारण परमेश्वर निराभिमान आहे, पण आपल्या लागेस अभिमान त्या परमेश्वराने आपला अभिमान घेतलेला आहे. जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचा अभिमान निर्माण होत नाही तोपर्यंत त्या परमेश्वराच्या अभिमान कार्याला सुद्धा अर्थ राहणार नाही. स्वामींनी पूजनीय माईन भटाला निमित्त करून स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितले, एके परमेश्वर विन. परमेश्वर एक आहे हे सारं जग मानतंय, हे जग सांगतंय, परंतु तो परमेश्वर कोण हे फक्त आणि फक्त स्वामी श्री चक्रधरांनी सांगून आपल्यापर्यंत तो एक परमेश्वर कोण आहे तो आणलेला आहे. जर यदा कदाचित आपल्याला तो बोध दिला नसता आणि स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला सांगितलं नसतं एके परमेश्वर तो कोण, तरी आपणही अन्य समाजासारखं संभ्रम अवस्थेत असून भक्ती करत असतो. सारं जग परमेश्वराची भक्ती करतंय, पण परमेश्वर कोण आहे माहीत नाही. परमेश्वर एक आहे हे माहीत आहे, परंतु तो परमेश्वर कोण आहे हे माहीत नाही. पण पूजनीय माईन भटांमधली संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळं ती काढण्यासाठी परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक, आणि तो परमेश्वर कोण श्रीकृष्ण महाराजांना सुरुवात करून स्वतःपर्यंत आणलं आणि स्वतः मी परमेश्वर आहे दाखवलं, बोध दिला. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांना आपण परमेश्वर म्हणून स्वीकारून अनन्यभावी शरण जाऊन भक्ती करतोय. हे परमेश्वराने आपल्यासाठी केलेलं कार्य आहे, कारण आपल्याला देव कळाला पाहिजे, आपल्याला देव समजला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या परमेश्वराला अनन्यभावी आपण शरण जाऊ शकत नाही. शरण जात नाही तोपर्यंत आपल्या जीवाची मुक्ती, आत्मकल्याण होऊ शकत नाही. म्हणून आपल्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला. जेव्हा ही तुमच्या मनामध्ये भावना रुजेल, ती मानसिकता तयार होईल, माझ्यासाठी देव आला, ज्यावेळेस हा भाव माझ्यात निर्माण होईल तेव्हा त्या देवाविषयी मला आवडी निर्माण होईल. जगासाठी देव अवतारला, समाजासाठी देव अवतारला, साऱ्या जगाला दाखवण्यासाठी देव अवतारला असं नका म्हणून माझ्यासाठी देव अवतारला. जेव्हा असा म्हणतो ना आपण, तेव्हा त्या परमेश्वराविषयी आपलं जे वेटेज आहे ते वाढून जाईल. आज वेस्टेज निर्माण झाले आपल्या जीवनामध्ये, विचाराचं वेस्टेज, काय करावं काय नाही करावं. एक वास्तविक वर्ग अत्यंत संभ्रमावस्थेत आहे. दररोज मी कितीतरी प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेक प्रश्न, अनेक फोन मला येत असतात. माझ्याबरोबर जी मंडळी फिरत असते त्यांना विचारा एकदा, कसे कसे साधे साधे छोटे छोट्या गोष्टीमध्ये महानुभाव अटकलेला आहे का, ज्यांनी 20 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले उपदेश घेतला आहे, परंतु या छोट्या छोट्या खुळचटांमधून सुद्धा ते बाहेर पडलेले आहे. आणि हे अडकावण्याचं काम आपणच केलेलं आहे. ज्यावेळेस संभाजीनगरला आम्ही येत होतो, येता येता एक साधू संत आम्हाला अचानक भेटले. ते एक सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाने एक उपक्रम चालू केलेला आहे 15 वर्षापासून. साधू संतांचे डोळ्याचे मोफत ऑपरेशन करतो. त्यांचं डोळ्याचं मोफत ऑपरेशन करण्याच्या उद्देशाने पत्र घ्यायला आले. ते मला समोर ठेवून सुद्धा हे सारे माझ्याबरोबर होते. यांना काय सांगत होते की बाबांना राग येईल, परंतु बाबांनी तत्त्वज्ञान साधू वासनिकांना सांगू नये. यांना सांगावं मनुष्य मेल्यानंतर कसा खड्डा केला जातो, पूर्व पश्चिम करायचा का दक्षिण उत्तर करायचा, मूर्ख कुठं करायचं का काय करायचं, हे सर्वसाधारण तत्त्वज्ञान सांगावं लागेल. हे जेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणलं त्याच्यासाठी तर तुम्ही आहे. साधू संतांना कामं काय राहिले दुसरे, आता पारायण करणे आणि त्या पारायणातून याचं लग्न होत नाही, याचं लग्न करून लावणे, याला मुलगा होत नाही, याला मुलं लावणे, याला नोकरी भेटत नाही, लग्न केले. माणूस मेल्यानंतर मग प्रेमाचा उपाय म्हणून एक बिरुद लावून त्याचं जे बी शुश्रूषा आहे ते करणे. हे काम तुमच्याकडे आणि वासनिकांना सांगण्याचं कारण काय? वासनिकांना खरा धर्म सांगितला पाहिजे, कळाला पाहिजे. ही आज जसं आपल्या ठाकूर सरांनी सांगितलं की आम्हाला विरोध होतो, बाबाराव पाटलांनी सांगितलं की विरोध होतोय, हे काय आपल्यासाठी नवीन नाही. स्वामी श्री चक्रधरांना विरोध झाला 800 वर्षापूर्वी. तो विरोध, तीच पिलावळ, तीच संस्कृती आणि तीच मानसिकतेचे लोक आजही जन्माला आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा विचार नाही करायचा आहे. विरोध होतो याचा अर्थ काय, तुमचं अस्तित्व ते मानताय, तुमचं अस्तित्व ते जाणताय, तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी तेच प्रयत्न करताय. त्याच्यामुळे विरोध झाला पाहिजे. कारण सत्याच्या रस्त्यावरती जेव्हा तुम्ही चालाल, स्वामी श्री चक्रधरांचं तत्त्वज्ञान घेऊन तुम्ही चालाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल का हा विरोध नक्कीच होणार आहे. स्वामी श्री चक्रधरांचा विचारधारेच्या पाठीमागं धावायला लावणारा साधक आपल्याला निर्माण करायचा आहे. हे लक्षात घ्या. ही विचारधारा, हे स्वामी श्री चक्रधरांचं तत्त्वज्ञान आहे.
हे कार्य आहे, याच्या पाठीमागे तुम्ही यायचं का नाही हे तुम्ही ठरवा. ही स्वतंत्रता निर्माण करून आपल्याला समाजापर्यंत हे कार्य आपल्याला न्यायचं. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला काय केलेलं आहे, अत्यंत सोपं आणि सरळ या मुक्तीचा दरवाजा आपल्याला सांगून टाकलेला आहे. पूजनीय माईम भटांच्या माध्यमातून एके परमेश्वर तर सांगितला, परंतु शेवटच्या पूर्वीच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते दास्यमोचक दास्य सांगितलंय. ते दास्यातून आपल्याला तुम्हाला अत्यंत सोपं आणि सरळ परमेश्वराची मुक्ती होईल. बाकी खूप काही करण्याची गरज नाही. जे जे सरांनी सांगितलं ना त्यातच आपण अडकलेलोच आहे. हे काढण्याचा आपला सतत प्रयत्न चालूच आहे आणि तो प्रयत्नाला आपण कितीपत यशस्वी ठरू हे स्वामी श्री चक्रधरांच्या कृपेवरती, स्वामी श्री चक्रधरांच्या कडेवरती, स्वामी श्री चक्रधरांच्या प्रवृत्तीवरती ठरेल. परंतु प्रयत्न आणि कर्तव्य आपण मात्र करायचं आहे, कारण ती धुरा आपल्यावरती स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला दिलेली आहे. कारण सूत्र खूप आहे, वेळ अत्यंत कमी आहे, म्हणून मी बाकीच्या लीळा वगैरे फापट पसारा मी सांगणार नाही. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव करून घ्या पहिले. याची जर जाणीव झाली तर स्वामी श्री चक्रधरांनी तत्वज्ञान मुक्तीच्या अनुषंगाने जे आपल्याला सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड सांगितले ते आपल्या लक्षात येईल आणि या साऱ्या गोष्टीतून आपोआप आपण बाहेर पडू. आपल्याला कोणाला सांगायची गरज पडणार नाही. कोणीतरी कान पकडावं यातून बाहेर काढावं याची गरज पडणार नाही. पण आपण ते समजून घेतल्यानंतर आपणच स्वतःहून ते बाहेर पडू. आणि म्हणून चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवा ते रक्षिता उद्धरिता हो, हे आचार्यांच्या मुखीचं जरी असलं तर स्वामी श्री चक्रधरांचं ते मुख आहे. कारण देवाने त्यांना वर दिलेलं आहे. हे काय आता बोलेल कोणाचं ते फक्त आणि येथीच बोलतील. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी सांगितले चैतन्य परमेश्वर आहे, म्हणजे देवतेच्या पलीकडे जो परमेश्वर आहे तो परमेश्वर दाखवण्याचं काम, नुसतं सांगण्याचं काम, बोध देण्याचं काम स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी केलेलं आहे. जर ते केलं नसतं तर आपल्याला सुद्धा संभ्रमावस्था असते आणि आपण सुद्धा त्यातून बाहेर पडलो नसतो. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात. या सृष्टीमध्ये आपल्या तत्वज्ञानाचं सर्वात मोठं तत्व आणि सर्वात मोठा सिद्धांत, सर्वात मोठा पाया हिंदू धर्माचा जो कोणी असेल तर तो आहे दोन तत्व. हे आपण पक्के लक्षात ठेवा. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात म्हणजे परमेश्वर या सृष्टीमध्ये येतात. आणि दुसरं तत्व आहे या जीवाला लागलेला जन्ममृत्यूचा रोग म्हणजे पुनर्जन्म, हे आपलं तत्व आहे. आणि या पूर्वजन्मातून आणि स्वामी श्री चक्रधरांच्या अवतारातून हे सारा धर्माचा जो डॉलर आहे तो उभा आहे. हे आपण कधीच विसरता कामा नये. इतर धर्मियांचा, इतर संप्रदायाचा जर अभ्यास केला तर हे तत्वज्ञान तुम्हाला कुठं दिसणार नाही. आणि त्याच्यामुळं स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला हे दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे, सर्वात मोठं अनमोल असं रत्न आहे, अनमोल अशी किंमत नाही त्याची, अशा पद्धतीचं तत्व आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. परत नुसतेच अवतार घेतात का, मनुष्य वेशधारी होती, मायापूरधारी होती, या जीवासाठी जीवाचे देह धर्म जीव धर्म स्वीकारतात स्वामी श्री चक्रधर. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी, फक्त माझ्यासाठी जीव धर्म स्वीकारतोय, देह धर्म स्वीकारतोय. आणि ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर जीव धर्म देह धर्म स्वीकारतात त्यावेळेस आपल्यासारखं स्वामी श्री चक्रधरांना सर्व काही असतं हे लक्षात. 12 वर्ष ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर सालबर्डीला होते त्यावेळेस ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर देह धर्म जीव धर्म स्वीकारतो. याचा अर्थ त्याच गोष्टीला सुद्धा परमेश्वरनी स्वीकारलंय आणि फक्त आपल्यासाठी. आपल्याला थोडासा पाऊस आला तरी आपण काय करतो, ऊन लागलं तर काय करतो, थंडी वाजली तर काय करतो याचं सांगण्याची गरज नाही. भूक लागली तर आपण 1 तास लेट करत नाही. स्पष्ट बालेराव साहेबांनी मला दम देऊन टाकला 9:30च्या पुढे अजिबात जाता कामा नाही, कारण त्याच्यानंतर जेवायचं आहे. आपण काय करतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलंय. अनंत ब्रह्मांडांचा नायक अवतारला तर अवतारला, परंतु जीव धर्म देह धर्म त्यांनी स्वीकारले. यदा कदाचित जीव धर्म देह धर्म परमेश्वराने स्वीकारले नसते आणि फक्त अवतारला असता तर आपल्या त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला कधीच जाता आलं नसतं. कारण स्वीकाराची जी गोष्ट आहे, भजनाची जी गोष्ट आहे, आल्हादता आहे, प्रसन्नता आहे, उदासीनता आहे, त्या माध्यमातून परमेश्वराने स्वीकारली आणि म्हणून या जीवाची योग्यता वाढून त्या परमेश्वरापर्यंत तो पोहोचलेला आहे. मायापूरधारी होती, त्यांना स्वतःला ते नाही करता येत. याच्या पाठीमागची अनेक कारणे तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्या मायेला स्वतःसाठी नाही तुमच्यासाठी नटवलंय. त्या मायेला आदेश दिलेला आहे. त्या मायेचं देह मायापूर म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्या मायापुराच्या माध्यमातून परमेश्वर सर्व काही देतात आणि घेतात. नुसतं परमेश्वर मुक्तीलाच नेतात का? कनाशीच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून परमेश्वराने स्पष्ट सांगितले जनरल स्टोअर्स. मी सांगत असतो स्वामी श्री चक्रधर म्हणजे जनरल स्टोअर्स, काही मागा, मागणी तसा पुरवठा. परंतु काय मागायचं हे मात्र भान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. ते भान ज्याच्यात नाही आहे ना तो मानभावच नाही आहे.
भान असलेलं पाहिजे की स्वामी श्री चक्रधरांनी का सृष्टी निर्माण केली. इथं येऊनही बी तुम्ही जे मागायचं ते मागत असाल तर तुम्ही महानुभाव कसले. म्हणून आपण दृष्टीपर भक्ती करतोय का अदृष्टपर भक्ती करतोय सांगण्यासाठी स्वामी श्री चक्रधरांनी तत्वज्ञान आपल्यापर्यंत नेलेलं आहे. नुसतं हेच करत नाहीये, तायस्या मायापुरात शिकरून, अशा मायापुराला परमेश्वर स्वीकारून काय करतात, कर्ममध्ये मनुष्य देहयुक्त परमेश्वर होतात आणि मनुष्य देहयुक्त होऊन ज्ञानापर्यंत परमेश्वर या जीवाला संबंध देतात. ज्ञानाचा संबंध तुम्हाला दिलेला आहे, स्पर्श केलेला आहे, टच केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने आपल्यापर्यंत, आपण मी म्हणत राहतो परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि आपण परमेश्वरापर्यंत पोहोचलेलो नाही. आज कशा माध्यमातून परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, या सूत्राच्या माध्यमातून परमेश्वर ज्ञानापर्यंत संबंध देत. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत नाही, जोपर्यंत तुम्हाला बोध होत नाही, जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये जीवेश्वर भाव उमटत नाही, तोपर्यंत मी मात्र अखंडितपणे कार्य करत राहतो. डुलक्याच्या माध्यमातून आपण किती वेळा ते सांडवलं तरी परमेश्वर पुन्हा 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 आपल्याला बोध देत राहतात. अनंत ब्रह्मांड गेले, अनंत जन्म गेले, अनंत देह गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, तरीही परमेश्वराचे कार्य अखंडितपणे चालू आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला आनंद द्यायचा. स्वामी श्री चक्रधरांनी माझ्यासाठी काय केलं, हा जेव्हा विचार तुमच्या मनामध्ये येईल, या सूत्रांचं 200 सूत्र आहे. पुढे जाऊन कधीतरी 7 दिवस आपला तो प्रोग्राम आपण करू, कारण माझ्याकडे प्रोग्राम असे ठरलेले. काय केलंय आपल्याला देवानी आपल्यासाठी काय केलंय हे आपण कधीच केलं नाही. आपण फक्त आता आचारात जातो, मला काय केलंय, माझ्यासाठी काय सांगितलंय तेच आपण ऐकायला तयार नाही. तेव्हा देवानी माझ्यासाठी काय केलंय हे कधी ऐकायला वेळ भेटेल आपल्याला, आपण ते करत नाहीये. आणि जे स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला करायला लावलं ते पण आपण करत नाहीये का, तर आपण तिथपर्यंत अजून पोहोचलोच नाहीये. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलं हे लक्षात घ्या. आणि शेवटी स्वामी श्री चक्रधर ज्यावेळेस शाब्द ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानात, सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात नेतात आणि अनादि अविद्येचा छेद केल्यानंतर स्वामी श्री चक्रधर काय करतात, आपल्याला काय करतात, माया कृपा व्यतिरिक्त, फक्त आणि माया आणि कृपा याच्या व्यतिरिक्त सगळंही परमेश्वर या जीवाला देऊन टाकतात. सगळंही. आज आम्ही त्याग केलाय, कपडे घातले, तरी अजूनही आमच्या मुलाच्या नावावर आम्ही इस्टेट वाटून दिलेली नाहीये, करून दिलेली नाहीये. त्याग केलाय, आम्ही म्हणतो त्याग केलाय, अनेकांची चालू आहे. पण स्वामी श्री चक्रधरांनी कुठंच कंजूसी केली नाही, या जीवाला सर्व काही देऊन टाकलं. आणि हे बी देण्याची इच्छा असूनही देता येत नाही, कारण हा जीव मुक्तीला जाणार नाही. देवाचार्यांच्या माध्यमातून सांगतात ह्या जीवाला सगळे द्यावा अशी इच्छा आहे, परंतु विज्ञान देव नाही. का देऊ नये, हा धर्मावरून जाईल, हा परमेश्वरापासून जाईल, हा परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकेल, हा परत दुःखात जाईल, आपलं दुःख परमेश्वराला पावत नाही. आणि म्हणून परमेश्वर देण्याची इच्छा असूनही ते देत नाही. म्हणून परमेश्वर किती प्रेम करतात आपल्यावरती, परमेश्वराला आपण किती आवडतोय हे एकदा जर आपल्याला कळालं ना, तर तो परमेश्वर आपल्याला आपोआपच आवडायला लागेल. आपल्याला त्याच्यासाठी काही गोळ्या खायची गरज नाही आहे, कुठं जायची गरज नाही आहे, इंजेक्शन मारायची गरज नाही, काही पाठ पारायण करायची गरज नाही आहे, खूप काही कर्मकांड विधी अंधश्रद्धा जोपायच्या करायची नाही. तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला देव आवडायला एकदा सुरुवात झालं का देवाव्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही, काही समजणार नाही, काही कळणार नाही. आणि हा भौतिक जगामध्ये आपण दररोज अनुभव घेतो, जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्याविषयी आपल्याला काहीच समजत नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही लक्षात येत नाही, दिसत नाही. स्वामी श्री चक्रधरांना एकदा आवडायला सुरुवात करा. देव काय म्हणतात, मला तर सारं जग आवडतोय, परंतु ज्याला मी आवडतो ना त्याला मी दिसतो, त्याला मी कळतो, त्याला लक्षात येतो. म्हणून स्वामी श्री चक्रधरांचं जे अंतर्गाभा आहे, जे परमेश्वराचं स्वरूप आहे, हे कोणाला दिसतंय, फक्त 2 भक्ताला. सगळी संपत्ती असंपत्ती जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती, ही मानसिकता, ही बुद्धी, हा हेतू आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात जेव्हा उतरेल तेव्हा स्वामी श्री चक्रधर आपल्याला दिसतील आणि तेव्हा देव आपल्याला आवडायला लागेल. ज्यावेळेस देव आपल्याला आवडेल अशी मानसिकता, असा भाव आपला हृदय निर्माण होईल, त्यावेळेस आपल्याला देव दिसेल. आपल्याला अजून देव दिसत नाही, देव कळाला नाही, देव लक्षात आला नाही. याचं पाठीमागचं कारण काय, की देव अजून आपल्याला आवडलेलं नाही. देव का आवडलेलं नाही, की देवाने आपल्यासाठी काय केलेलं हे आपल्याला लक्षात आलेलं नाही. आपण जे करतोय त्यातून एक मानसिकता तयार झाली की देव आपल्याला भेटणार आहे, देव आपल्याला समजलाय, देव आपल्याला कळालाय, आणि म्हणून आपल्याला देव आता भेटणार, ही मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडावं लागेल. म्हणून परमेश्वर आपली कृपाशक्ती करून परमेश्वर काय करतात, त्याची अनादि अविद्या छेद करतात, कृपा करतात. अनादि अविद्या, ही अनादि अविद्या अडसर आहे. अनादि या शब्दाचा अर्थ काय, का कधी नव्हती असं नाही, ती मुळातच आहे. ही अविद्येचा छेद फक्त आणि फक्त परमेश्वर करतात. सारंग पंडित आणि परमेश्वर ज्यावेळेस जात असतात, अनेक ब्राह्मणांना शंका आली की जे सारंग पंडित एवढे ज्ञानी आहे, एवढे श्रीमंत आहे,
यांच्या पाठीमागे सारे ब्राह्मण फिरताय आणि स्वामी श्री चक्रधरांच्या पाठीमागे फिरताय. असं काय स्वामी श्री चक्रधरांना येतं? श्री चांगदेवरावळांना काय येतंय? काय आहे यांच्याकडे असं? स्वामी श्री चक्रधरांनी स्वतः उत्तर दिलेले. देवानी ब्रह्मवाणी देवानी उत्तर दिले. या अनादि अविद्येचा छेद करू जाणे. ही अनादि अविद्ये छेद करण्याचं काम या जीवासाठी परमेश्वर जीवाला करतात. माझी अनादि अविद्या छेद परमेश्वर करणारी. जेव्हा मी मानसिकता तयार करील ना, त्यावेळेस मात्र परमेश्वर आपल्याला आवडायला लागेल. आपल्याला देव आवडत नाही. याच्या पाठीमागं कारण की 200 वचनांमध्ये आपण अजून गेलेलो नाही. देवाने आपल्यासाठी काय केलेले आपल्या लक्षात आलेलं नाही. आपल्याला पूर्वी येते, अन्यवृत्ती येते, नामाचं स्मरण करता येते, आपल्याला सारं येतं आहे. मागच्या वेळेस हा एक विषय मी घेतला होता नामाचं. देवाने तर स्पष्ट एवढं सोपं सांगितलं आणि मग बाकीचं करण्याची गरज काय? फापट पसारा. तर ते आलंच नाही. बाकीचं जर माझ्यापर्यंत आलेलं आहे तर मी तरी काय करणार आहे? मी तरी काय करणार? त्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर स्वतः आपल्याला अभ्यास करावा लागेल. अनादि अविद्येचा छेद परमेश्वर करतात आणि ते फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतात. हे परमेश्वराने सिद्ध केलेलं आहे. कोणीतरी बगलेतून काढलं. स्वामी श्री चक्रधरांना परमेश्वर म्हटलेलं नाही आहे. स्वामी श्री चक्रधरांनी स्वतःच्या श्रीमुखी प्रमाणातून मी परमेश्वर आहे दाखवलेला आहे. लीळाचरित्राच्या अनेक सूत्रांमध्ये, अनेक वचनांमध्ये आणि अनेक लीळांमधून आपल्याला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल परमेश्वराचं परमेश्वरत्व. परमेश्वराने कोणत्या कोणत्या लीळांमध्ये सांगितले हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा परमेश्वर म्हणून तुम्ही स्वीकाराल. परमेश्वर तर परमेश्वरकडून जाणवल्या जातो, परमेश्वराकडून परमेश्वर पावल्या जातो. परंतु ती मानसिकता आपली झाली पाहिजे. त्याच रस्त्यावर आपणही चालायला सुरुवात झालो पाहिजे. जेव्हा आपण त्या रस्त्यावर चालायला सुरुवात जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल, पोरे हो तुम्ही तुमच्याकडून तुम्हाशी काही न होय. पोरांनो, देव काय म्हणतात? तुम्हाला तुमच्याकडून काहीच होणार नाहीये आणि आपण तर आपल्याकडूनच सारं मिळवायचा प्रयत्न करतोय. स्पर्धेत उतरलोय आपण. किती स्पर्धा करायची याला काही लिमिटेशनच राहिलं नाहीये. यांनी 21 भाज्यांचा पंचावतार केला ते 51 भाज्यांचा करताय. यांनी 108 टाकले तर 108 विडे वाहणारे. यांनी आपल्या गुरुचा पूजन केलं तर तो आणखीन कितीतरी मोठं पूजन करतोय. आपण अडकलोय कशामध्ये? लक्षात घ्यायचं. स्वामी श्री चक्रधरांनी काय सांगितले? तुम्हाला तुमच्याकडून काहीच होणार नाहीये. सकळही जे बी होईल ते माझ्याकडून होईल. मग स्वामी श्री चक्रधरांकडून जर होत असेल तर स्वामी श्री चक्रधरांकडे काय मागायचं हे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे तर आपल्याला समजलं पाहिजे. स्वामी श्री स्पष्ट सांगितलंय तुमच्याकडून तुम्हाला काहीच होणार नाही. मग होईल कोणाकडून? माझ्याकडून होईल म्हटले. हे होवे येथुनीची म्हटले. सकळही ते पण सकळही होवे ते येथुनीची. जे बी तुम्हाला व्हायचंय ते माझ्याकडून होणार आहे. मग स्वामी श्री चक्रधरांकडून आपल्याला काय मागायचं आहे? स्वामी श्री चक्रधरांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे लक्षात जर घेतलं, जर देवाकडून आपल्याला होणार असेल तर मग देवकडून होण्यासाठी काय उपाय, काय परी आपल्याला देवाने सांगितलेली आहे समजून कोणाला घ्यावं लागेल. आचार्यांना बी सांगितलं की देव होणार नाही, कारण हा जीव निर्दोष नाही, कोणत्या ना कोणत्या दोषामध्ये अडकलेला आहे. आचार्य म्हणतात देवच होणार नाही तर मग जगून काय उपयोग? रडायला लागले. आज आपल्याला सांगितल्यानंतर आपल्याला वाटतं काय हरकत नाही, नाही झालं तर नाही झालं, बाकीचं तर होतंय आणि त्याच्यासाठी तर माझी भक्ती आहे. कधी आपल्याला दुःख झालं का मला देव होणार नाही म्हणून? कधी कोणाच्या मनामध्ये आलंय आणि फुंदून फुंदून रडलोय? आपण तर कोणत्या गोष्टीसाठी नाही रडलो? छोट्या छोट्या वस्तूसाठी आपण रडलेलो आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडलेलो आहे. भौतिक जगाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी अहो मान नाही दिला तरी आपण रडतो. कोणीतरी आपलं नाव नाही घेतलं तरी रडतो. कुठंतरी गेल्यानंतर आपल्याकडे लक्ष नाही दिलं तरी रडतो. हे रडणं आपण भौतिक जगासाठी, संसारासाठी खूप वेळा केलं. एकदा देवासाठी रडून बघा, मग देव होईल का नाही ते पहा. आपण देवासाठी रडत नाही, त्यामुळं देव आपल्याला भेटत नाही, देव आपल्याला कळत नाही, समजत नाही. ज्या वेळेस देवासाठी आपण रडायला सुरुवात करू ना तर देव मात्र त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे ते दिल्याशिवाय मात्र राहत नाही. एक आई आहे, तिला 4 मुलं आहे. कोणी खेळण्यातून शांत होते, कोणी चॉकलेटमधून शांत होते, कोणी खाऊतून शांत होते, पण एक काय म्हणते मला फक्त आणि फक्त आईच पाहिजे. ते गडबडा लोळतंय, ते थांबत नाही, ते म्हणतं फक्त आईच पाहिजे. मग ती आई त्याच्यासाठी काही करायला तयार होते. ही स्वामी श्री चक्रधर ही आपली आई आहे. ही आपल्यासाठी त्यांनी कितीतरी मोठी रिस्क घेतलेली आहे, लक्षात घ्या. निरानंद जीवाला आनंद देण्याची रिस्क काय कमी आहे का? आपण निरानंद आहे मुळातच आणि आपल्याला आनंद द्यायचा आहे. अनादि अविद्यायुक्त असलेला, अनंत दोष असलेला जीवाला परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जायचं, ही रिस्क कमी आहे का? तुमच्यामध्ये असलेले देवतेच्या ज्या पिंडस्थ आहे, मळ आहे, विकार आहे, विकल्प आहे, स्वभाव आहे, याची जाणीव करून तुम्हाला देव भेटेल.
तुम्हाला देव भेटू शकतो, हा आशावाद निर्माण करणं ही चॅलेंज काही कमी आहे का? हा आशावाद जर तुमच्या मनामध्ये जर आला नाही, निर्माण झाला नाही, तर तुम्ही देव कधीच केव्हाच मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. मग आपल्याला फक्त छोट्या छोट्या गोष्टीतच आपण चॉकलेट, गोळ्या, खाऊ यावरतीच आपण समाधानी जर होत असेल, तर ह्या समाधानाच्या पोटीच अनंत जन्म अनंत सृष्टी आपल्याला गेलेल्या आहे. मग हाही जाऊ शकतो. म्हणून देव आपल्याला आवडला पाहिजे. देव आपल्याला आवडण्यासाठी देवाने अत्यंत सोपं सरळ तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना उपाय पण सांगितले, पण त्या उपायाकडे आपलं लक्ष नाही आणि त्या उपायाकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी एक षडयंत्र त्यावेळेसही रचलं गेलं. 850 वर्षापूर्वी त्या षडयंत्राला आपण बळी पडलेलो. त्यातून आपण बाहेर पडणं म्हणजे महानुभाव नाही. महानुभाव म्हणजे काय? विशिष्ट साधू संत नाही, नामधारक, वासनी, तपस्विनी, वासनिक, बंधू, भगिनी सारे महानुभाव या शब्दात येतात. स्वतःला महानुभाव म्हणून घेतात, परंतु महानुभावांसारखं राहत नाही, वागत नाही, पाहत नाही, बोलत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आचारप्रणाली स्वीकारावी लागेल. ती आचारप्रणाली खूप अवघड नाही. स्वामी श्री चक्रधरांनी जेव्हापासून ज्या गोष्टीला आपण या विषयाला सुरुवात केली ना, त्याच विषयापर्यंत आपण जाणार आहे. तुमच्या लक्षात येईल अत्यंत सोपं सरळ तत्त्वज्ञान सांगितलेले. ज्या ठिकाणी जिथं आल जसं असेल तशा पद्धतीनं तुम्ही परमेश्वराला तुम्ही स्वीकारू शकता. आणि विश्वास आपल्याला दिलेला आहे. हा गा येतं शरण आली काही मरण असे, हे तत्त्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे. हे स्टेटमेंट स्वामी श्री चक्रधरांनी ब्रह्मवाणी म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. हे आपल्यापर्यंत पोचलं कोणाच्या निमित्ताने? त्या पारध्याच्या निमित्ताने. तो पारधी कोण होता? अधिकर्ण होता, अनुसरलेला जीव होता. होता कोण? पारधी कोण होता? एक साधारण जीव. साधारण जीव म्हणजे काय नेमकं? हे तत्त्वज्ञान तुमच्या लक्षात जर आलं ना, तर खूप सोपं होऊन जाईल. कोणाला देव सांगणार आहे? ज्यावेळेस प्रवृत्ती झाली कोणाला निमित्त करणार आहे? खांबा एखादे निमित्त करून परमेश्वर म्हणतात. खांबाला निमित्त करून सांगणार आहे. तो खांब होता, त्याला काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं, दररोज हिंसा करणारा होता. त्याला निमित्त करून हे सूत्र आलं कुठून? कोणाला देवाने निमित्त केलेलं आहे? आपण कुठं कुठं घुसलोय, कुठं कुठं अडकलोय हे तुमच्या लक्षात येईल. देव आपल्याला का आवडत नाही? या सारे जे आतमधल्या ज्या भिंती आहे ना, ह्या आपल्याला काढून टाकावं लागेल. इथं आतमध्ये कोणीच नको, देव आणि मी आणि देव. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुमच्यामध्ये कोणीच नसेल ना, तेव्हा देव आपल्याला आवडावा लागेल. तेव्हा देव आपल्याला आवडेल आणि तेव्हा देवाने आपल्यासाठी काय केले आपल्या लक्षात येईल. मरण कशाशी निगडीत आहे? नरकाशी, दुःखाशी. अनंत जन्म मृत्यू, जन्म मृत्यू याच्याशी निगडीत आहे. देव म्हणतात तुम्ही फक्त आणि फक्त शरण या, बाकी काहीच करू नका. अनन्य भाव शरण या. शरण येणं म्हणजे काय? येत आधीन होईजे म्हटले ते कीजे. आपण आधीन झालो पण म्हटलं ते करत नाही. परंतु आधीन होणं ही सुद्धा आपली फक्त भ्रम निर्माण झालेला आहे. जो आधीन झालेला आहे तो म्हटलं करील, जो म्हटलं ते करतोय तोच आधीन आहे. आपण अजून आधीन झालोच नाही. का तर म्हटलं ते आपण करत नाही. आपण कोणत्याच व्याख्यात बसत नाही. जर तसं पाहायला गेलं तर आहे का आपण आधीन? जर आधीन असेल तर म्हटलं का करत नाही? आणि म्हटलं करत असेल तर तोच आधीन आहे असं आहे, तर मग आपण आधीन पण नाही आहे. आपली एक मानसिकता तयार झालेली आहे. स्वामी श्री चक्रधरांना आपण शरण आलेलो, एक निष्ठ भक्तीला आपण लागलेलो आहे, पण विकाराच्या अधीन नाही का? आपण विकल्पाच्या अधीन नाही, स्वभावाच्या अधीन नाही, दृष्टपर भक्तीच्या अधीन नाही आहे, या कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या अधीन नाही आहे, विधीच्या अधीन नाही आहे का? आपण अधीन कशाच्या झालोय? आपण देवाच्या अधीन अजून झालो नाही. जेव्हा देवाच्या अधीन तुम्ही व्हाल त्यावेळेस म्हटलं ते कराल. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज तुम्ही करणार नाही, तडजोड करणार नाही. माझा देव मला पाहिजे कोणत्याही प्रमाणात आणि कोणत्याही रिस्कवरती. जेव्हा असं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा देव तुमच्यासाठी त्यावेळेस अवतारला. 850 वर्षापूर्वी नाही अवतारला. स्वामी श्री चक्रधरांनी पूर्वी प्रकरणामध्ये निरव निराकार सावेश साकार झाला. जर सावेश साकार झालेला आहे तर अवतारी शब्द म्हणण्याचं कारण काय? ज्यावेळेस तुम्हाला देव आवडला ना, त्यावेळेस तुमच्यासाठी तो अवतारला. अजून अवतारलाय का नाही हे बघा तुम्ही. आज आपण 850 वर्षापूर्वी अवतारला, 850 वर्षापूर्वी अवतारला. मग तेव्हा अवतारला आणि तेव्हा त्याच जीवासाठी काम केलं. आमच्यासाठी काय केलं? काहीच नाही केलं. मला जोपर्यंत देव आवडत नाही ना, तोपर्यंत माझ्यासाठी अवतारलाच नाही. जेव्हा आवडायला लागेल आणि त्याच्यावरती मी चालायला लागेल, देव मला कळेल, जेव्हा ह्या साऱ्या गोष्टी मी बाजूला करेल ना, त्यावेळेस देव मला माझ्यासाठी अवतारला. हे लक्षात घ्या. अवतरतो परमेश्वर, परंतु अजूनही देव आपल्यासाठी अवतारला नाही. हे लक्षात घ्याल तेव्हा आपल्या लक्षात येईल. अर्थात हे परमेश्वर वाढीकडे फिरून काय करतो? अवतार घेऊन करतो काय परमेश्वर? अनंत ब्रह्मांडांचा नायक, जो अर्थवंत जीव आहे, वाडोवाडी फिरतोय. तेव्हा फिरला का आज फिरतोय? उद्या फिरणार आहे का काल फिरला?
कधी फिरला? आज परमेश्वर कधीही वर्तमान काळात बोल. त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास जेव्हा कराल, वाचनाचा अभ्यास कराल, परमेश्वर म्हणतात वाडोवाडी फिरलो नाही, फिरतोय, आजही फिरतोय परमेश्वर. जेव्हा तुमच्यामध्ये अर्थता निर्माण होईल, पूजनीय भांडारेकरांसारखी, देव तुमच्या घराच्या समोर भिक्षेला नाही आला तर तो देवच नाही, हे लक्षात घ्या. अर्थता निर्माण होत नाही का? तर देव अजून आपल्याला आवडलेला नाही आहे. स्वामी श्री चक्रधर आपल्याला आवडलेले नाही आहे. पूजनीय भांडारेकरांमध्ये अर्थता निर्माण झाली तर स्वामी तिथं भिक्षेला जाऊ शकतात. तुमच्याकडे काय येऊ शकत नाही. ते बी जीवाचे, तुम्ही जीवाचे. अर्जुन देवाला विश्वरूप दाखवू शकतात की तुमच्यासाठी काय विश्वरूप दाखवू शकत नाही. तेही जीवाचे, तुम्ही जीवाचे. सरांनी आज खूप सुंदर छोट्या गोष्टीमध्ये सांगितलंय, मला नागदेव व्हायची इच्छा नाही आहे, मला बाईसा होण्याची इच्छा नाही, मला महादाईसा होण्याची इच्छा नाही आहे. मग आपण आहे कोणत्या खानदानातले हे लक्षात घ्या. आपलं खानदान कोणतं आहे, आपला पिंड कोणता आहे. स्वामी श्री चक्रधरांनी लीळाचरित्रामध्ये या साऱ्या गोष्टी आपल्या पुढं मांडलेल्या, अत्यंत विस्तृतपणे एकदम स्पष्ट आणि पारदर्शक मांडलेल्या आहे. परंतु आपल्याला काय घ्यायचं आहे? आपल्याला छरदोबा घ्यायचा आहे, सारंग पंडित घ्यायचा आहे, दादोस घ्यायचा आहे. घ्यायचा कोण आपल्याला? आपलं प्रेरणास्थान कोण आहे? हे जर आपलं स्पष्ट झालं तेव्हा परमेश्वर आपल्याला आवडायला सुरुवात करेल. आपल्याला आचार्यांचं चरित्र ते प्रेरणादायी आहे, बाईसांचं चरित्र ते प्रेरणादायी आहे, आपल्याला दादोसांचं चरित्र प्रेरणादायी नाही आहे. परंतु त्याच्यातही होकारात्मक विचारातून आपल्याला जे चांगलं घेण्याची वृत्ती ही मानवांमध्ये असते. स्वामी श्री चक्रधर काय म्हणतात, जिथं जाल भूताच्या ठाई काय घ्यायचंय? गुण. त्या दादोसांमध्ये गुण होते. जेव्हा जायचे आणि यायचे ना, ते 100 दंडोत घालून जायचे आणि यायचे. हा गुण आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल. प्रवृत्ती नाही घ्यायची आपल्याला, ते गुण आपल्याला घ्यायचे. प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचे त्याच्याकडं क्वालिटी आहे, परंतु ती घेण्याची प्रवृत्ती आपल्याला निर्माण करावं लागेल. 5 मिनिटं राहिले आणि विषय तर खूप मोठा आहे. मग आपण जेवण करून नंतर परत विषय पुढं करू. ते सारे पडून जातील. म्हटलं परमार्ग तुमचं जीवन किंगा, परमार्ग आपलं फक्त जेवण झालं. कधीतरी महानुभावांचा जेव्हा कार्यक्रम होईल का, इथं जेवणाची व्यवस्था नाही तरी हजारोनी संख्येने जेव्हा महानुभाव गोळा होतील तेव्हा तो खरा महानुभाव तयार. आपल्या धर्माची अशी शोकांतिका आहे का, कार्यक्रमाच्या खाली टीप लिहावं लागते, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, महानुभाव त्यावेळेस गर्दी करतात. याचा अर्थ महानुभावांना महानुभाव किती काळाला, महानुभावांना देव किती काळाला, देव किती समजला हे लक्षात घ्या. ज्यावेळेस समजेल, जाणवेल की मी याच्यासाठी नाही आहे, मी देवासाठी आलेलो आहे, देवाचं काही घेण्यासाठी आलेलं आहे, देव मिळवण्यासाठी आलेलो आहे, तेव्हा मग आपण ताण भूक सारं विसरून जाऊ. आचार्य सारे विसरले होते. दिवसभर चिंतन करायचे. पूजनीय माईम भटांच्या लक्षात आलं, हे काय करताय, यांना ताण लागत नाही, भूक लागत नाही, हे बसल्यानंतर यांची मांडी मोडत नाही, काय करताय असं. ते लक्षात आल्यानंतर लीळाचरित्राचं निर्मिती झालेली लक्षात. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आपण डिस्टर्ब होतो. याचा अर्थ काय, देव कळाला नाही, देव आवडलेला नाही. आपला वेळ कमी, त्याच्यामुळे थोडं स्पीडली जातोय. देवाने स्पष्ट आणि पार येथून वारिली ते न कीजे, की देव म्हणतात मी जे सांगितलं नाही ना ते करू नका, डोक्याला ताणच देऊ नका. एक तर अगोदर तुम्ही अनादि अविद्य जीवत्व मतित्रय अनंत दोष, तुमचं डोकं तुम्ही अजिबात लावू नका. नसलेलं डोकं लावायचं कारण काय? देवाने सांगितलंय ते ऐका फक्त. येथून वारिली ते न कीजे, करूच नका, ते रिस्क घेऊच नका. मी अगोदरच रिस्क घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे, आता तुम्ही मात्र रिस्क घेऊ नका. आपण खूप रिस्क घेतोय. स्वामी श्री चक्रधर कळाले, परमेश्वर कळाला, बोध झाला, भक्ती करतोय, आणि तरी आपण काय कमी रिस्क घेतोय का? देव न मिळवण्यासाठी, देव न मिळण्यासाठी. आपण देव मिळवण्यासाठी आपली भक्तीच नाही आहे. मी काल तिथं एक विचार मांडला, हे थोतांड भक्तीचं सोंग ज्यांनी घेतलेलं आहे ना त्याला देव कळाला नाही, देव समजला नाही. इथं स्वस्तांडही चालत नाही, सोंगही चालत. इथं स्पष्ट आणि पारदर्शक ठोकून ठाकून चालतं. काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे, काय आणलंय आणि काय नाही आणलंय हे समजून घेऊन चिकित्सकपणे ते स्वीकारलं तर देव काय म्हणता, हा गा जन्माचे एका जन्मांनी काय झालंय तुमचं, मुळी जन्म दिले, जीवनी दिले, काय रुमणी आदितले, कशा कशाला आपण जन्म दिलेले, एक जन्म मला देऊन पहा. अनेक जन्म तुमचे गेले आणि कुठं कुठं गेले हे सुद्धा सांगितलंय, तरी आपण त्यातून बाहेर पडायला तयार नाही. का तर देव अजून आपल्याला आवडलेलं नाही, देव आपल्याला समजलेलं नाही. काय अनुपत्य पडली असती म्हणजे अशी आनंद जन्म गेले म्हणले, याचं काय घेऊन बसले. अर्जुन देवाला तेच सांगितलं. भ्रम झाला तो अर्जुन देवाचा भ्रम काढण्यासाठी देवानी त्यांना 3
जन्म त्यांचे दाखवले. अरे काय घेऊन बसलाय, मी मारील मी मारील, काय समजतो तू? तू काय करू शकतो? तू काहीच करू शकत नाही. हे आले किती वेळा, गेले किती वेळा, तू आला किती वेळा, गेला किती वेळा, हे तुम्हाला माहीतच नाही आहे. असे अनंत जन्म गेले म्हटले. एक जन्म मला द्या. आता तो एक जन्म कसा द्यायचा हे परमेश्वराने तत्त्वज्ञानातून सांगितलं आहे. परंतु हे तत्त्वज्ञानातून सांगत असताना अपेक्षा पण केलेली आहे, सावध पण केलेले. माया बहिणी काय करतात, नातेवाईक काय करतात, संबंधीय काय करतात, कशी अपेक्षा करतात? माया बहिणी अंशस्थिती काय, दांडिये डोळे के जाईल. आणि देव अंशस्थिती काय, कुठे गौरी कपाटी? आपली गौरीन कपाटी इथंच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. देवाने जी अपेक्षा आपल्याला केलेली आहे ना, त्या अपेक्षेत जेव्हा आपण उतरू, देव म्हणता करील का नाही? हावतं धर. स्वप्न तर पाय, आपण आपल्या संसाराचे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या भौतिक सुखाचे स्वप्न पाहतो की नाही? मीही जाईन देवाला मिळवण्यासाठी, मीही करण्याचा प्रयत्न करील, असे हावतं धर. ते म्हणतात जरी नाही झालं ना तर तरी देवाळू माळू कृपाळू परमेश्वर म्हणतात केल्यात जमा करील. करू नको हावधर, ती सुद्धा हाव आपल्याकडून होत नाही. का तर आपल्याला देव अजून कळाला नाही आहे. देव समजला हावतं धर, हाव सुद्धा आपण करत नाही. आणि म्हणून ह्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधरांच्या तत्त्वज्ञानात गेल्यानंतर मी काय करू शकतो, माझ्यासाठी कोणते कोणते सोपे वचन आहे, सोपा आचार आहे, हा शोधा. आणि तो जर केला तर यातून आपोआपच बाहेर पडाल आणि देव तुम्हाला आवडायला सुरुवात कराल. परमेश्वर दास्यमोचक सांगितलं. सुरुवात आपण कुठून केली? ते दास्यमोचक. दास्य म्हणजे काय? काय आपण दास्य, ते दास्य. आपण हे केलं तर ते केलं तर ते केलं तर ते केलं ते. परमेश्वराने दास्याची सुद्धा व्याख्या सांगितलेली, अत्यंत सुंदरपणे सांगितली. सकळे दास्य हेतुविने केजे ते जन्म देणे बोलीचे. सकळही दास्य हेतुविन केजे त्याला जन्म देणं म्हणतात. दैसा दाशीचा दृष्टांतात सांगितलं देवाने. जे बी दास्य तुम्ही करा, जे बी धर्मासाठी, स्वतःच्या हितासाठी, परमेश्वरासाठी जे बी कराल ते हेतुविन करा. त्या हेतुविन केलेल्या दास्याला जन्म देणं म्हणतात. जन्म देणं म्हणजे कपडे बदलणं आणि पूजा गोळा करीत हिंडणं म्हणजे जन्म नव्हे. पूजा अवसर निर्माण करणं आणि तुम्हाला भ्रमात पाडणं, तुम्हाला भयग्रस्त करणं आणि आमचं उखळ पांढरं करणं म्हणजे जन्म देणे नव्हे. हेतुविन दास्य करणं म्हणजे जन्म देणं. तुम्ही जे बी कराल ते हेतुविन करा, तर परमेश्वराचं साह्य भेटल. आणि परमेश्वराने त्या दास्याच्या दृष्टांतातून अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक केले. ते दास्यमोचक आपलं तर जे बी आहे ते हेतुविन आहे का हेतून आहे, याचं जर चिंतन केलं तर धर्म किती सोपा, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक तुम्हाला कळेल. हेतूच्या बाहेर पडा, दृष्टांताच्या बाहेर पडा, आवराच्या बाहेर पडा. अवघड आहे का? आणि याच्या बाहेर पडलेही तरी तुम्हाला हे मिळणार नाही असं काय आहे का? कर्मवशे सकळे पावे सिक्युरिटी पण दिली परमेश्वराने. भीती निर्माण करायची काही कारणच नाही, भ्रम निर्माण करायचं काही कारणच नाही. जे जे पाहिजे तुम्हाला कर्मवशे मिळणारच आहे. आणि कर्मवशे सकळे पावे. आणि मग देव जर कर्माने मिळत नाही, देव जर दास्याने मिळाला आहे, तर त्याच्यामध्ये अहेतुकपणा निर्माण करायला आपल्याला अडचण काय? का तर देव आपल्याला अजून समजला नाही, देव कळाला नाही, देव आवडला नाही. जेव्हा देव कळेल, देव समजेल, देव आवडेल, तेव्हा हेतूच राहणार नाही. हेतू कोणता राहील? तोची व्हावा, तोची भेट. याच्या व्यतिरिक्त काही राहील का आपल्या मनामध्ये? त्याच्यामुळं आपल्या जीवनाचं ध्येय हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या मुक्तीचं ध्येय आपण ठरवलं पाहिजे. देवाने ठरवलंय. औसाच्या माध्यमातून देवाने स्पष्ट आणि पारदर्शकपणे या दास्याला शिक्का केलेला आहे. दासोन पुरे नाही का म्हणले, मी देवाचा दास आहे, मी धर्माचा दास आहे, मी स्वामी श्री चक्रधरांचा दास आहे. ही भावना तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी पूर्ण आहे. तीच पुरे, याच्या व्यतिरिक्त काही करायचीच गरज नाही आहे. परंतु ते दास होणं एवढं सोपं नाही, ते दास्य निर्माण करणं एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये हेतुविन निर्माण करणं, हा भाव निर्माण करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे, सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणून आपल्याला काय निर्माण करायचं आहे हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात करत असताना आपल्या आजूबाजूला काय निर्मिती करायची आपल्याला. तुम्हाला सांगितलं ज्ञानी खूप झाले, आता विरक्त निर्माण करायची. आणि त्या विरक्तीपासून सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. परमेश्वराला विरक्तीचा तोष आहे, ज्ञानियाचा नाही, हे लक्षात घ्या. परमेश्वर म्हणतात ज्ञान भक्ती वैराग्य. ज्ञान होईल, भक्ती होईल, पण वैराग्य होणार नाही. आणि ते वैराग्य परमेश्वराला अपेक्षित आहे.
बरं, त्या वैराग्याच्या कळसावरती नाही पोचायचं आहे आपल्याला, क्षणोक्षणी त्याग करायला शिका देवासाठी. आला पायी काय काय आला पायी काय करायचंय, लाथाडायलायचंय का लाथाडणी स्वीकारायचंय, हे आपल्या लक्षात. काय अवघड आहे का तत्वज्ञान? परमेश्वर प्राप्ती काय अवघड आहे का? तुमच्या मनात जो न्यूनगंडाची भीती आहे, ही जर तुमची जोपर्यंत या तत्वज्ञानातून निघत नाही तोपर्यंत तत्वज्ञान मात्र तुम्हाला कळणार नाही. कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी याचं उच्चाटन करण्यासाठी तर परमेश्वराने अवतार घेतला आहे आणि त्यातूनच परमेश्वराला प्राप्त करण्याचे स्वप्न आपण जर पाहत असेल तर आपण फसतोय. लक्षात, आपल्याला फसवलं जातं लक्षात. ज्याच्यासाठी अवतार घेतला त्यातूनच परमेश्वर प्राप्त करण्याचं रिस्क आपण घेतोय. हे किती मोठं अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, हे आपण लक्षात. म्हणून वासनिक हा धर्माचा कणा आहे, तो जोपर्यंत उभा राहत नाही, इथून मागचे गेले त्यांना आपण बदलू शकत नाही. आणि असे कितीतरी आहे, विरळा नांदे असे कितीतरी आहे साधक जे आजही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराच्या ह्या तत्त्वज्ञानाला अनन्यभावी शरण जाऊन आपली साधना करतात. त्यांची प्रेरणा आपल्याला घ्यायची. आपल्याला प्रेरणा कोणाची घ्यायची? स्वामी श्री चक्रधरांना प्राप्त करणाऱ्या साधकांची. मग तो नामधारक का असेल, वासनिक का असेल. का नामधारक वासनिकांमध्ये प्रेम नसतं, आवडी नसते, तळमळ नसते. उलट साधू संतांचं मळीनत्व वासनिकाच्या भेटीनं जातं. कारण हा तळमळत असतो, रडत असतो, दुःख करत असतो. याची देव मिळवायची वासना असते. हा तर गुळगुळीत झाला, पाण्यातला गुंडा, फोडून पाहिला तर कोरडा, याला काही अर्थ नाही. म्हणून ओला गुण निर्माण करणं परमेश्वरासाठी आणि तूची व्हावा, तूची भेटावा, हे 200 सूत्र आपण परत कधीतरी चिंतनाला नेऊ. वेळ आपण बरोबर झालेला आहे. दम दिल्याप्रमाणे मी बरोबर शांतपणे आता बरोबर 9:30ला आपण संपवलेलं आहे. आतूनही कोणाच्या मनात याविषयी काही शंका असेल तर नक्की आपण विचारू शकता. कारण मनामध्ये भरपूर शंका आहे, परंतु आता प्रश्न कोणते विचारायचे, कोणत्या अवस्थेचे विचारायचे, कोणत्या पलीकडचे विचारायचे, याचंही चिंतन आपण करा. ही नामधारक वासनिकांची एक टीम तयार करायची. त्याच्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करताय. मग ते नांदेडची असतील, पुण्याची मंडळी असतील, नाशिकची मंडळी असेल, संभाजीनगरची मंडळी असेल. पहिले आपण उभे राहा. आपण उभं राहिल्यानंतर आपोआप दुसरा उभा राहील. स्वामी श्री चक्रधर फ्रेममधून, फोटोमधून जयंती साजरी करून सरकारी दरबारी साजरी झाल्यानंतर समाजापर्यंत जाणार नाही. आज आपली जबाबदारी वाढलेली. शासनाने दखल घेतली, पण कशाची दखल घेतली? फक्त तुमच्या मतांची दखल घेतली, तुमच्या विचाराची दखल नाही घेतली अजून. यदाकदाचित शासनाने जर स्वामी श्री चक्रधरांच्या विचाराची जर दखल घेतली ना, तर त्यांना 15,000 पोलीस भरतीची गरजच पडली नसती. विचाराची दखल जर घेतली तर अनैतिक भ्रष्टाचार झालाच नसता. आणि ती दखल जर तुम्ही घेतली तर तुम्ही समाजापर्यंत नेऊ शकता. त्यांनी फक्त तुमच्या मतांची दखल घेतली आणि त्या मतांच्या दखलीच्या बाहेर नेऊन तुम्हाला स्वामी श्री चक्रधर समाजाला दाखवायचं आहे. म्हणून आपल्यावरती ती जबाबदारी वाढली. कोणी कधीतरी यदाकदाचित भविष्यात हे जे कार्य आहे हे चालू झालं आहे मोठ्या उत्साहात, त्याच्यावरती कोर्टात जाऊन बयाने आणू शकतात. कारण स्वामी श्री चक्रधर आम्हाला संत म्हणून आम्ही स्वीकारले नाही, समाजाला सुद्धा संत म्हणून आम्ही सांगणार नाही, अशी एक विचारधारा समाजात असू शकते. त्यांचं धर्माच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या अनुषंगाने त्यांच्या पद्धतीचं ते प्रेम असू शकतं. परंतु हे कार्य चालू झालेलं आहे. जरी यदाकदाचित पुढच्या वर्षी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हा अवतार दिन साजरा नाही झाला, तरी त्याच दिवशी असे कार्यक्रम एकत्र आणून सत्काराचे सोहळे करण्यापेक्षा त्यावेळेस आपण संस्थांमध्ये जाऊन स्वामी श्री चक्रधरांचं कार्य जर सांगितलं तरी ते अवतार दिन साजरा केल्यासारखं होईल. अशी कोणती शाळा नाही का आम्ही आल्यानंतर आम्हाला अर्धा तास द्या, 15 मिनटं द्या, आम्ही स्वामी श्री चक्रधर सांगतो, त्यांचं कार्य सांगतो, त्यांचं तत्त्वज्ञान सांगतो. कोणी तुम्हाला अडवणार नाही, हे लक्षात घ्या. धर्म एक आव्हान आहे, त्याच्या पलीकडे जाऊन धर्म एक संधी आहे. सर्वसामान्य माणूस काय विचार करेल? संसाराचा विचार करेल. त्याच्या पुढचा माणूस काय विचार करेल? याच्या त्याच्या दुखाळीचा विचार करेल. हा द्वेष, हा नालायक, हा थडका, असं आहे तसं आहे. आणि त्याच्या पुढचा विचार कोण करेल आणि कसा करेल? हा मान हो आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि याच्यासाठी आपलं आव्हान परमेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण स्वीकारलेलं आहे. परमेश्वराची कड असेल, परमेश्वराची प्रवृत्ती असेल तर परमेश्वर आपल्याला बळ देत राहतील. आपली प्रार्थना फक्त एकच आहे का आमच्या मनामध्ये अहेतुक भाव निर्माण करायचा. अहेतुक भाव जर निर्माण केला तर तुम्हाला प्रेम झाल्याशिवाय परमेश्वराचं कुणी रोखू शकत नाही. परमेश्वराचं प्रेम झाल्याशिवाय
परमेश्वरसुद्धा थांबू शकत नाही, कारण परमेश्वराला प्रेम द्यायचं आहे. यदा कदाचित, मी यदा कदाचित शब्द वापरतोय, हेच दास्य हेतुविन दास्य करत असताना तुम्ही गेलेवी तरी परमेश्वर तुम्हाला प्रेम देतील. या कपड्यातच प्रेम भेटतं, ही मानसिकता मात्र आपण काढून टाका. आणि याचं प्रमाण मी देईल, पक्षकारांचं प्रमाण देईल, हे लक्षात घ्या. म्हणून ज्या मानसिकता, या खुळ्या कल्पना आहे, यातून आपण पहिले आपण बाहेर पडा, मग समाजाला आपण बाहेर पाडू. आपला वेळ भरपूर झालेला आहे. जो विषय विस्तृतपणे मला मांडायचा होता, पावणे 2 तासही यदा कधी झाला असता, परंतु तो विषय अत्यंत संक्षिप्तपणे तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. माझी योग्यता नसताना, पात्रता नसताना या विषयाला मी स्पर्श करतो, हे माझं सर्वात मोठं रिस्क घेणं आहे. परंतु ही देवकृपा आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, साधू संतांचं शुभचिंतन आहे, म्हणूनच ही गोष्ट तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. देवाला एकच सांगणं आहे की आमच्या मनामध्ये हेतुविन दास्य करण्याची भावना निर्माण व्हावी, तुमच्या मनामध्ये सुद्धा हेतुविन दास्य निर्माण करण्याची इच्छा, वासना निर्माण व्हावी, आणि आम्हाला प्रेमदान द्यावं, हीच शुभचिंतन करतो. परमेश्वराकडे प्रार्थना करतो, थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.